मित्रांनो, दुसरे आपले हिंदू राष्ट्र आणणारे एक अतिशय प्रसिद्ध गृहस्थ, त्यांचं नाव तुम्हाला सगळ्यांना नीट माहीत आहे, ते म्हणजे आपले संभाजी भिडे यांची दोनच वक्तव्ये मी तुमच्या पुढ्यामध्ये फक्त सांगणार आहे. माझ्या बगीचातले आंबे खाल्ले की हमखास मुलगा होतो. इति संभाजी भिडे. मुलगा किंवा मुलगी कशी होते आपल्यापैकी प्रत्येकाला नीट माहीत आहे. मुलगा किंवा मुलगी व्हायची असेल तर स्त्रीच्या अंडबीजामध्ये एक्स क्रोमोझोम्स असतात, एक्स आणि एक्स क्रोमोझोम्स असतात. पुरुषाच्या शुक्रजंतूमध्ये एक्स आणि वाय क्रोमोझोम्स असतात. स्त्रीचे एक्स, पुरुषाचे एक्स, दोन्हीचं फलन झालं तर त्यातून स्त्रीचा जन्म होतो. स्त्रीचा एक्स आणि पुरुषाचा वाय याचं फलन झालं तर त्यातून पुरुषाचा जन्म होतो. भिडे गुरुजी काय म्हणतात, माझ्या बगीचातले, यांच्या बगीचातले, इतर कुठले नाही, यांच्या बगीचातले आंबे खाल्ले की हमखास मुलगा होतो. याचा अर्थ विज्ञानशास्त्रदृष्ट्या यांच्या बगीचातले आंबे वाय क्रोमोझोम्स बाळगून असतात आणि म्हणून हमखास मुलगा होतो. केवढे विद्वान गृहस्थ आहे. जगात कोणत्याच आंब्यांमध्ये हे सामर्थ्य नसतं. हे आपल्या अमरावतीमध्ये येतात आणि म्हणतात, वो हरामी महात्मा गांधी मुसलमान मालिक की उपज है. इन शॉर्ट, महात्मा गांधींची आई कोणत्या तरी मुसलमान मालकासोबत संबंध ठेवले आणि त्यातून महात्मा गांधींचा जन्म झाला. हेच लोक बोलणारे, याच मनोवृत्तीचे लोक जिजाऊ आणि शिवरायांबद्दल सुद्धा याच पद्धतीनं बोललेले आहेत, बरळलेले आहेत. यांची ही मनोवृत्ती आहे. बरं, हा जाऊ द्या, याला आपण सोडून देऊ, जाऊ द्या, डोकं जरा खिसकलेला माणूस आहे असं म्हणूया. ज्यावेळेस हा प्रश्न विधानसभेमध्ये विचारण्यात आला त्यावेळेस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस काय म्हणाले, भिडे गुरुजी हमारे आदरणीय गुरुजी है. यांची ही संस्कृती आहे, ती नीट तुम्ही समजून घ्या. उद्या जर यांच्या हातामध्ये संपूर्ण शासन आलं तर या देशामध्ये लोकशाही टिकेल काय? मित्रांनो, ही माणसं केवळ विज्ञान विरोधी आहे असं नव्हे, ही स्वतंत्रता स्वातंत्र्य विरोधी माणसं आहे. इतके वेगवेगळ्या पद्धतीचे उद्गार हे काढतात. मी फक्त एक उदाहरण देऊन पुढे जाईल. इंडियन सायन्स काँग्रेस नागपूरमध्ये झाली, त्याला मी अटेंड केलं. आयुर्वेदाचार्य एक डॉक्टर आपला पेपर वाचत होते. जगभरातले सायंटिस्ट तिथे येतात, गव्हर्नमेंटचा तो उपक्रम आहे. ते सांगत होते की आजच्या या ॲलोपॅथीमध्ये जर एखाद्याला डायबिटीज झाला की नाही ओळखायचं तर काय करावं लागतं, पहिले एक टेस्ट घ्या, रक्त तपासलं की जर डायबिटीस आहे कळलं, म्हणजे शुगर पर्सेंटेज जास्त आहे असं कळलं की दुसऱ्या दिवशी उपाशीपोटी पुन्हा रक्त काढा, ते तपासा, त्यानंतर जेवण झाल्यावर तपासा, मग ठरवतं डायबिटीस आहे की नाही. म्हणजे 3 टेस्ट घेतल्यानंतर डायबिटीस यांचा ठरतो. आमचं शास्त्र इतकं प्रगत आहे, सोपं आहे अगदी, परंपरेनं आम्ही ठरवून टाकलेलं आहे. मग त्यांनी त्या वैद्याचं नाव पण घेतलं, ते नाव माझ्या लक्षात नाही. ते म्हणाले की माणूसानं सू केले की त्याला जर मुंगळे चिकटले तर मानायचं याला डायबिटीस झालेला आहे. आता तुम्ही कल्पना करून पहा, आजच्या काळामध्ये आपले आयुर्वेदाचार्य BAMS झालेले किंवा MD झालेले हे मूत्रीघराच्या दारामध्ये उभे आहेत. मूत्रीघरामध्ये एक एक माणूस सू करतोय आणि मुंगळे चिकटतात की नाही पाहतायत. बरं, मूत्रीघर स्वच्छ असेल, तिथे मुंगळे नसेल तर डबीत घेऊन मुंगळे हिंडतायत, हे मुंगळे सोडतायत, चिकटला, हां डायबिटीस झाला. कल्पना करून पहा आपण काय बोलतोय. हे 2024 सालातली, जानेवारीमधली 23 सालातली ही कॉन्फरन्स आहे इंडियन सायन्स काँग्रेस. त्या ठिकाणी रांगोळ्या काढल्या. आता रांगोळ्या काढल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक माणसाला प्रसन्न वाटतं. त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की बाबा, इथे सुरुवातीला इंडियन सायन्स काँग्रेस आहे, सगळं सायन्स आहे, इथे तुम्ही रांगोळ्या का काढल्यात?
आता याचं उत्तर दिलं असतं की ही आमची संस्कृती आहे, लोकांचं स्वागत करण्याच्या वेळेस आम्ही रांगोळ्या काढतो, त्यामुळे लोकांना प्रसन्न वाटतं, सुंदर वाटतं, तर कोणी ऑब्जेक्शन घेतलं असतं? सगळ्यांनी म्हटलं असतं बरोबर आहे, कोणाला सौंदर्य आवडत नाही, कोणाला स्वागत या पद्धतीनं केलेलं आवडणार नाही. महोदयांनी असं नाही उत्तर दिलं. त्या म्हणाल्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये विघ्न येऊ नये, एखाद्या आत्मिक शक्तीनं, सैतान शक्तीनं त्यामध्ये दुडगुस घालू नये, म्हणून या ठिकाणी रांगोळ्या काढलेल्या आहेत. रांगोळ्या काढल्यामुळं कोणत्याही विनाशकारी शक्ती, आत्मिक शक्ती आतमध्ये जाऊ शकत नाहीत. हे एवढे विद्वान लोक आहेत. सायन्सबद्दल आता आणखी काय बोलायचं मित्रांनो. मी आता सरळ सरळ तुमच्या पुढ्यामध्ये काही मोदींची मुक्ताफळं घेऊन येतो. त्याच्या आधी एक तुम्हाला मी सांगेन की ही माणसं का या पद्धतीनं विज्ञान विरोधी आहे. आमच्या मुंबईमध्ये मुंबई कमिशनर राहिलेले सत्यपाल सिंह, अर्थात IPS अधिकारी. मुंबई कमिशनर ही महाराष्ट्रामधली पोलिसांच्या अधिकाऱ्यांमधली नंबर 2 ची पोस्ट आहे. DG लेवलचे अधिकारी असतात ते पुढे मंत्री झाले, मनुष्य विकास बळ राज्यमंत्री झाले सत्यपाल सिंह. ते म्हणतात डार्विनचा सिद्धांत चुकीचा आहे. आमच्या पूर्वजांनी वानराचे मनुष्यांत रूपांतर झाले, आमच्या पूर्वजांनी वानराचे मनुष्यात रूपांतर झाले असे कुठेही नमूद केलेले नाही. आणि पुढे ते म्हणतात अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याची गरज आहे. ते केवळ बोलले नाहीत. त्यानंतर आता NCERTच्या 9वी 10वीच्या अभ्यासक्रमामधनं डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत काढून टाकला. तुम्हाला काय फरक पडतो त्याने? जरा समजून घ्या डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत काय आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुमच्याकडे जर नेटफ्लिक्स असेल आणि नसेल तर कोणाचं काही वेळेस उधार घ्या किंवा त्याच्या घरी जाऊन पहा. एक सुंदर सिरीज आहे अवर प्लॅनेट नावाची, आणि हिंदीमध्ये असल्यामुळे तुम्हाला मला ती समजू पण शकते. हिंदीमध्ये पण ती भाषा आहे. मला वाटतं 8 एपिसोड आहे. जे मी अनेक ग्रंथ वाचून मिळवलं होतं ते केवळ 8 एपिसोडमध्ये यामध्ये विस्तारानं त्यांनी सांगितलेलं आहे. आपली निर्मिती कशी झाली? सूर्यापासून पृथ्वी 450 कोटी वर्षापूर्वी वेगळी झाली, ती थंड होत गेली. 350 ते 250 कोटी वर्षापूर्वी या पृथ्वीवर इथल्या वातावरणातनं एक पेशीय अॅमिबासारखा प्राणी निर्माण झाला. त्यातून उत्क्रांत होतो आधी जलचर प्राणी, त्यानंतर स्थलचर प्राणी. 10 लाख वर्षापूर्वी तुमच्या माझ्यासारखा 2 पायांनी चालणारा प्राणी, आणि आज जे तुम्ही आम्ही आहोत स्वतःला आम्ही होमोसेपियन्स असं म्हणतो, हा होमोसेमियन्स नावाचा जो मानव प्राणी आहे तो 2 लाख वर्षापूर्वी या पृथ्वीवर वावरायला लागला. यांची पुराणं वगैरे सगळी जी आहेत, म्हणजे भारतीय पुराणं जी आहेत सगळी, यांचं सगळं आयुष्य किती मागे ओढलं तरी 10,000 वर्षापूर्वी जात नाही. आणि हा बदल झालेला आहे 10 लाख वर्षापूर्वी. आता 10 लाख वर्षापूर्वी जे घडलेलं असेल ते 2 लाख वर्षापूर्वी, आणि खरं म्हणजे आता 10,000 वर्षापूर्वी जर जन्मले असतील तर त्यांना कसं कळेल की इतक्या वर्षापूर्वी काय घडलं? इतकं साधं डोकं वापरण्याची संधी सत्यपाल सिंहांजवळ नाही, जरी ते IPS अधिकारी असले तरी. हे दूधकोळे लोक आहेत का? मूर्ख आहेत का? मुळीच नाहीत. कारण आपल्या सगळ्या मुलांना कळायला लागलं की सृष्टीची निर्मिती कशी झाली, तर ब्रह्म्याच्या मुखातनं ब्राह्मण निर्माण झाले, बाहूंमधनं क्षत्रिय निर्माण झाले, मांड्यांमधनं वैश्य निर्माण झाले, पायांमधनं शूद्र निर्माण झाले. आणि म्हणून या देशामध्ये असलेले 90% अधिक शूद्र लोक इतरांपेक्षा कनिष्ठ आहेत हे कोण मानणार? आणि म्हणून हे लोक या पद्धतीची मुक्ताफळं उधळत असतात. मोदी त्याला अपवाद नाही, कारण मोदींना सुद्धा हेच या देशामध्ये निर्माण करायचं आहे. ते म्हणतात कर्ण आईच्या गर्भातून जन्मला नव्हता, याचा अर्थ त्यावेळेस जेनेटिक सायन्स होते. मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकानं महाभारत वाचलं असेल, नाही तर किमान BR चोप्राचं महाभारत तरी पाहिलं असेल, नाही तर इतर महाभारत पाहिले असतील.
त्यावेळेस टेस्ट ट्यूब बेबी होती असं ते दावा करतात. यांना टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय हे माहीत आहे का? तसंही मोदींना अभ्यास न करता सगळ्या गोष्टी आपोआप कळतात. त्यांच्या डिग्रीही तशाच आहेत. मला वाटतं आपल्यापैकी इथे बसलेल्या किमान 10 लोकांना माहीत असेल त्यांच्या आसपास कोणीतरी टेस्ट ट्यूब बेबी तयार केली असेल. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे परीक्षण नळीमध्ये मुलं जन्माला येत नाहीत, वाढत नाहीत. स्त्रीचं अंडबीज, पुरुषाचा शुक्रजंतू याचं फक्त फलन टेस्ट ट्यूब बेबीमध्ये होतं, म्हणजे परीक्षण नळीमध्ये होतं. ते फलन झालं की फलन झालेलं बीज आईच्या गर्भाशयामध्ये टाकलं जातं. आईच्या गर्भाशयात ते वाढतं आणि त्यातून मग मुलांचा जन्म होतो. इथे म्हणतात कर्ण आईच्या गर्भातून जन्मला नव्हता. आता हे ज्ञान आलं कुठून? तुमचं माझं महाभारताचं ज्ञान सांगतं. मी महाभारत आणि रामायण दोन्ही अतिशय विस्तारानं मुलांना सांगायचो, पटवून सांगायचो, रंगवून सांगायचो. त्यामुळे त्यातले बारकावे माझ्या छान लक्षात आहेत. ज्या वेळेस कुंतीला पुत्र झाला पहिला, त्यावेळेस ती कुमारिका होती. तिने ते मूल जन्माला आल्यानंतर नदीच्या पात्रात गंगेत सोडून दिलं. ते वाहत गेलं, एका सारथ्याला सापडलं. त्याने त्याचं संगोपन केलं म्हणून हा कर्ण, आणि सारथ्याला सूत म्हणतात म्हणून हा सूतपुत्र. ही कथा आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत. मोदींना माहीत असण्याचं कारण नाही, कारण त्यांचा महाभारताशी संबंधच नाही. त्यांना फक्त पूजा करायची असते, थाल फिरवायचे असतात, बाकी काही संबंध नसतो. त्यानंतर दुसरा प्रसंग तुम्हा सगळ्यांना माहीत आहे, आठवावा. ज्यावेळेस महायुद्ध सुरू झालं महाभारतामधलं आणि कर्णाने प्रण घेतला की मी 5ही पांडवांना मारून टाकेन, कुंती स्वतः त्यांना भेटायला गेली. कर्णाला सांगते तू माझा पुत्र आहेस, लोक लाजेस्तव, अपवादाच्या भीतीनं मी तुला सोडून दिलं होतं, पण तू माझा पुत्र आहेस. कर्ण म्हणतो, कारण मग कुंती म्हणते तू आमच्या पांडवांसोबत ये, 5ही पांडव तुझे बंधू आहेत. त्यावर कर्ण म्हणतो मी दुर्योधनाला सोडणार नाही, पण मी तुला एक अभिवचन देतो की तुझ्या बाकी 4 पुत्रांना मी मारणार नाही, फक्त मी अर्जुनाला मारेल, नाही तर अर्जुन मला मारेल, तुझे 5 पुत्र शिल्लक राहतील. ही सगळी कथा आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत आहे, पण त्याच्या आधारावर आपले मोदीजी काय सांगतात ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ऋषी योगविद्येद्वारे दिव्यदृष्टी प्राप्त करत होते. संजय आणि धृतराष्ट्र हा किस्सा तुम्हाला माहीत आहे. महायुद्ध सुरू असताना धृतराष्ट्र आंधळे होते, त्यांना संजय आपली कथा सांगत होता. त्यावरून हे म्हणतायत की त्यावेळेस दिव्यदृष्टी होती. आता दिव्यदृष्टी असेल तर त्यावेळेस टीव्हीचा शोध लागला होता असं पुढचं वक्तव्य हे का करतात? कारण दिव्यदृष्टी ही वेल डिफाईन्ड टर्म आहे पॅरासायकोलॉजीमध्ये. इंग्रजीमध्ये याला क्लेरोव्हायन्स म्हणतात. माणसामध्ये अशी क्षमता विकसित होणं की त्याने इथे बसल्या बसल्या कुठेही जाऊन पाहून येणं. इथे बसल्या बसल्या आता जर दिल्लीत मोदी असतील तर मोदी काय करतायत हे मला इथे बसल्या बसल्या दिसतं, म्हणजे माझी दिव्यदृष्टी आहे, क्लेरोव्हायन्स आहे. अमेरिकेमध्ये कोण काय करतो, आपल्या घरी काय चालू आहे हे सगळं इथे बसल्या बसल्या पाहता येतं, याला दिव्यदृष्टी म्हणतात. ही दिव्यदृष्टी धीरेंद्र कृष्ण महाराजांमध्ये आहे असा त्यांचा दावा आहे. त्यांनी अनेक यूट्यूबच्या आपल्या मुलाखतींमध्ये आणि त्यांच्या दिव्य दरबारामध्ये हे दावे केलेले आहेत. ते म्हणतात मी माझ्या भक्तांच्या घरामध्ये गेल्यानंतर कोणत्या कपाटामध्ये कोणती वस्तू ठेवलेली आहे, कोणत्या रंगाची साडी कुठे ठेवलेली आहे सांगू शकतो. म्हणून मग आपण त्यांना आव्हान दिलं 30 लाखाचं की आम्ही शेजारच्या रूममध्ये 10 वस्तू ठेवतो, दिव्यदृष्टीनं जा सांगा आणि 30 लाख रुपये घेऊन जा. पळून गेले, पण शेवटपर्यंत काही त्यांनी सांगितलं नाही. त्यांना आपोआप कळतं दुसऱ्यांचं सगळं, वय कळतं, समोर माणूस आला की त्याचं नाव कळतं, त्याच्या वडिलांचं नाव कळतं, एवढंच नव्हे तर टेलिफोन नंबर कळतात. आपण आव्हान टाकलं की 10 माणसं ऐनवेळी तुमच्यासमोर आम्ही सादर करू, त्यांचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव, त्यांचं वय आणि त्यांचे टेलिफोन नंबर सांगा, 90% करेक्ट ठरलं तरी 30 लाखाचं पारितोषिक घेऊन जा. इथूनही पळ काढलं. अरे तुमच्याजवळच तर दिव्यदृष्टीवाला माणूस आहे, जरा तपासून पाहा ना, नाहीतरी त्याला घेऊन हिंडता की नाही महाराष्ट्रभर आणि देशभर. महाराष्ट्रामध्ये ते कराड नावाचे केंद्रीय मंत्री आहे, ते घेऊन तिकडे औरंगाबादच्या परिसरामध्ये हिंडलेत, मुंबईमध्ये त्यांचेच लोक हिंडलेत. अशा पद्धतीनं मित्रांनो हे लोक विज्ञानाबद्दल
खोटं आहे, त्यात काही तथ्य नाही. आणि आमच्या वेदांमध्ये आणि आमच्या जुन्या पुराणांमध्ये विज्ञान कसं आहे सांगण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यात मोठा त्यांचा विनोद आहे, त्या काळात कोणीतरी प्लॅस्टिक सर्जन असावा. मी मोदींबद्दल बोलतोय, ही मोदींची मुक्ताफळं आहेत. मोदी आपले पंतप्रधान, जगातले सगळ्यात ज्ञानी पुरुष, विश्व गुरु, ते म्हणतात त्या काळात कोणीतरी प्लॅस्टिक सर्जन असेल ज्याने हत्तीचे डोके गणेशाच्या धडावर बसवले होते आणि प्लॅस्टिक सर्जरीची सुरुवात केली. गणेश गणपती हा भारतीय लोकांमधल्या हिंदूंचा श्रद्धेचा विषय. त्यात कशाला तुम्ही सायन्स घुसवता यार? कारण सायन्स घुसलं रे घुसलं की त्या ठिकाणी मग विचार येतो, तर्क विचार येतो. ज्याला ज्याला ॲनाटॉमीची थोडीशी कल्पना आहे, प्राणीशास्त्राची थोडी थोडी कल्पना आहे, त्या प्रत्येकाला माहीत आहे की माणसाच्या शरीराच्या धडावर हत्तीचं डोकं कधीही प्लॅस्टिक सर्जरी होऊ शकत नाही, त्याचं रोपण होऊ शकत नाही. आता श्रद्धेच्या विषयामध्ये सुद्धा हे सायन्स आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणखी यांची खूप मुक्ताफळं आहेत, त्यामध्ये आपला वेळ जाऊ नये म्हणून मी जास्त बोलत नाही, फक्त एकच सांगतो तुम्हाला. हे इतके विद्वान आहे की एखादा तज्ज्ञ माणूस त्याच्या फील्डमधला असेल, रात्रंदिवस ते काम करत असेल, त्यालाही सल्ला देतात. ज्यावेळेस बालाकोटला एअर स्ट्राईक करायचा होता तर पंडित आपल्या स्वतः पंतप्रधानांनी स्वतःच सांगितलं की मैंने अधिकारियों से कहा अभी बहुत घने बादल है, घना कोहरा है, रडार पे पाकिस्तान के लोगों को दिखेगा नहीं, यही समय अभी अटॅक करो. आता मित्रांनो हे कोणाला सांगतायत? एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांना, जे त्यातले एक्सपर्ट आहेत. मोदींजवळ 4,500 करोडचं एक विमान आहे, दुसरं विमान 9,000 करोडचं आहे. या विमानांमध्ये ते सारखा प्रवास करत असतात. आपल्यासारखे नाही की कधीतरी एखाद्या वेळेस विमानाचा प्रवास करतात, तेही इकॉनॉमिक क्लासमध्ये, तेही 15, 20, 25 दिवस आधी तिकीट काढायचं, स्वस्तात मिळालं तर बरं म्हणून. आणि असा प्रवास केलेल्या सगळ्या माणसांना माहिती आहे किती ढग असले तरी बरोबर विमान पोचतं, कारण रडारवर ढगांमधनंही दिसतं. आता हे जे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला माहीत आहे ते 9,000 कोटीच्या विमानामधनं हिंडताना त्यांना माहीत नाही. अरे पण तुम्हाला मला मूर्ख बनवायचं आहे ना, त्याशिवाय कसं होईल? बरं ते जाऊ द्या. यांचं एक वाक्य फार प्रसिद्ध आहे, तुम्हाला आठवत असेल, नाल्यातनं निघणाऱ्या गॅसवर चहा बनवता येतो. बहुधा मोदींच्या घराजवळच्या नाल्यातनं गॅस बाहेर येत असेल, त्यावर मोदी चहा बनवत असतील आणि ते या जगात अस्तित्वात नसलेल्या रेल्वे स्टेशनवर विकत असतील. कारण त्यांचा जो दावा होता की मी त्या रेल्वे स्टेशनवर चहा विकायचं होती त्यावेळेस बनायचंच होतं, नंतर ते बनलेलं होतं. तर मित्रांनो या पद्धतीनं हे बोलणारे लोक, आता खरं म्हणजे यातले अनेक लोक असे आहेत, मी फक्त कोविडच्या काळातली एक गंमत सांगून पुढे जाणार आहे. कोविडच्या काळामध्ये सुरेंद्र सिंह नावाचे यांचे एक अतिशय महत्त्वाचे लीडर म्हणाले की 50 मिलीलिटर गोमूत्र आणि 100 मिलीलिटर पाणी असं मिक्स करून प्यायलं तर आपल्याला कोविड होत नाही. ऐकलं का तुम्ही त्यांचं? नाही. लस घेतली ना म्हणून जिवंत आहात, केवळ 5 लाखावर निभवलं. नाही तर याच देशामध्ये 1920च्या दरम्यान ज्यावेळेस या पद्धतीची साथ आली होती तर 1.5 कोटी लोक एकट्या बंगालमध्ये मेले होते. आज विज्ञानाच्या या प्रगतीमुळे आपण अतिशय कमी लोकांवर निभवू शकलो, स्वतःला वाचवू शकलो, जरी देशाचं आर्थिक आणि इतर नुकसान झालेलं असेल तरी. तर मित्रांनो या पद्धतीनं हा अवैज्ञानिक विचार पेरून हे काय साधू इच्छितात, याचं कारण त्यांना या देशामधल्या लोकांना अंधश्रद्धा बनवायचं आहे आणि त्याच्या आधारावर दीर्घकाळ राज्य करायचं आहे. हा यांचा खरा उद्देश आहे. ते आपण समजून घेतलं तर आपल्याला खूप काही स्वतःला आणि आपल्या देशाला वाचवता येईल. आता मित्रांनो मोदींची ही मुक्ताफळं आणि कंगना राणावत नावाच्या एका नटीचं मुक्ताफळ
त्याचा संबंध काय? ती म्हणाली 2014 मध्ये पहिल्यांदा या देशाला स्वातंत्र्य मिळालं. याचा नेमका अर्थ काय? विक्रम गोखले माझे अतिशय चांगले मित्र, अतिशय मोठे नट, मराठीमधले आणि हिंदीमधले, त्यांच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर. त्यांनी याची री ओढली आणि ते म्हणाले 2014 मध्ये पहिल्यांदा या देशाला स्वातंत्र्य मिळालं. याचा अर्थ काय? मित्रांनो, ज्यावेळेस 1947 साली 15 ऑगस्टला या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळेस तो स्वातंत्र्याचा आनंदोत्सव या देशातल्या अनेकांनी साजरा केला नाही. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य आंदोलनात का नाही सहभागी झाले? फुल्यांनी स्वातंत्र्य आंदोलन इंग्रजांना हकलण्याचा का नाही प्रयत्न केला? किंवा टिळकांचे मित्र आगरकर हे स्वतः टिळकांसोबत जाहीररित्या वादविवाद करायचे की या देशामध्ये स्वातंत्र्य आता मिळून उपयोग होणार नाही, आधी सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे, त्यानंतर स्वातंत्र्य आलं पाहिजे. कारण या तिन्ही महापुरुषांना असं वाटत होतं की या देशामध्ये जर स्वातंत्र्य आलं तर भटजी आणि शेठजींचं राज्य येईल, पुन्हा मनुस्मृती अवतरित होईल, पुन्हा ब्राह्मणांचं राज्य येईल. मी हे बोलत असताना आपल्यामध्ये जर कोणी ब्राह्मण बसले असेल तर त्यांना खूप वाटत असेल की मी ब्राह्मण विरोधी आहे. डोक्यातनं काढून टाका. मी कोणत्याच जातीच्या विरुद्ध नाही. माझे सगळे चांगले गुरु ज्यांच्यामुळे मी घडलो ते सगळे ब्राह्मण आहेत. विनोबा भावेंच्या सहवासात मी वाढलो आहे, ते ब्राह्मण होते. माझी सगळी वैचारिक पार्श्वभूमी तयार करणारे आणि आमचं खऱ्या अर्थानं प्रशिक्षण करणारे आचार्य दादा धर्माधिकारी हेही ब्राह्मण होते. पत्रकारिता ज्यांच्या हाताखाली मी शिकलो ते मागू वैद्य आणि दिबा घुंगरे, दोन्ही संपादक तरुण भारताचे, तेही ब्राह्मण होते. किर्लोस्कर प्रेस पुण्यामध्ये मी जे काम केलं तेही ब्राह्मण होते. ब्राह्मण जातीमध्ये जन्मणं म्हणजे ब्राह्मण नव्हे. तुमचा माझा जन्म कुणाचाच आपल्या हातामध्ये नसतो. मी नाही ठरवू शकत की मी या जातीत जन्मायचं की नाही जन्मायचं. तो आपला एक अपघात असतो. आणि हा जो अपघात आहे त्यामुळे आपला जन्म जर ब्राह्मण जातीमध्ये जन्माला झाला असेल तर आपल्याला दोष द्यायचा काही गरज नाही आहे. जो ब्राह्मण उच्च आहे इतरांपेक्षा असं मानत नाही तो ब्राह्मणच नाही आहे. पण जो ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेला नाही आहे, इतर जातींमध्ये जन्माला आला, पण ब्राह्मण जातीमध्ये जन्मालेला माणूस स्वर्गात आलेला असतो, स्वर्गातनं आलेला असतो म्हणून त्याला हात जोडतो, तो माझ्या दृष्टीनं ब्राह्मण, तो माझ्या दृष्टीनं ब्राह्मण आलेला. ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेली अनेक माणसं आपलं ब्राह्मणत्व सोडून लोकांचं प्रबोधन करतात. मी केवळ 3-4 नावं घेतो. कुमार सप्तर्षी आहेत, निखिल बागडे आहेत, राजू परुळेकर आहेत आणि गांधींच्या सहवासात आलेली बाबा आमटे, शिवाजीराव पटवर्धनांपासून अनेक माणसं आहेत. त्यामुळे कृपया या अर्थानं ते पाहू नका. पण या लोकांनी ही मुक्ताफळं का काढली याचा अर्थ काय होता? त्याचं कारण असं होतं की 1947 साली जे या देशाला स्वातंत्र्य मिळालं ते या राज्यघटनेच्या आधारावर सगळ्यांना समता देणारं आणि सगळ्यांना समानता समान लेखणारं स्वातंत्र्य होतं. आमचं मनुस्मृती गाडणारं स्वातंत्र्य होतं. 2014 मध्ये पहिल्यांदा जेव्हा बीजेपी थम्पिंग मेजॉरिटीनं निवडून आले तेव्हा ही आशा निर्माण झाली की पुन्हा आम्हाला मनुस्मृतीचं राज्य आणता येईल. हा त्याचा नेमका अर्थ आहे, हे आपण कृपया समजून घ्या. म्हणजे 2014 मध्ये जर इलेक्शन झालेत आणि त्या इलेक्शन्समध्ये मोदी पुन्हा निवडून आलेत आणि मोदी पुन्हा निवडून आल्यानंतर या देशामध्ये पूर्वीसारखी लोकशाही शिल्लक राहील हे डोक्यात ठेवू नका. लोकशाही तर संपवली जाईलच जाईल, हुकुमशाही येईल, पण तेवढ्यापर्यंत हे मर्यादित राहणार नाही, तर सरळ सरळ पुन्हा मनुस्मृती तुमच्या माझ्यावर लादली जाईल. फुल्यांनी पुण्यातलं वर्णन करून ठेवलेलं आहे. पुण्यामध्ये जेव्हा एखादा अतिशूद्र माणूस रस्त्याने जायचं त्याला असेल तर पायामध्ये चप्पल घालण्याचा अधिकार नव्हता. भर दुपारी रणरणत्या उन्हामध्ये मे महिन्यामध्ये जरी त्याला रस्त्यावरनं चालायचं असेल त्यावेळेस रस्ते हे दगडाचे असायचे, त्याने अनवाणी पायाने चालायचं. त्याची पावलं मागे उमटू नयेत म्हणून त्याने मागे झाडू बांधायचा
आणि गळ्यामध्ये मडकं बांधायचं. हे अतिशूद्र माणसांचं या देशामधली त्याची ओळख होती आणि त्याचं लक्षण होतं. ते पुन्हा हे आणायला कमी करणार नाही. तुम्ही म्हणाल सर अशी मागे चक्र फिरवता येत नाही, डोक्यातनं काढून टाका. अफगाणिस्तान पहा, इसिसने जे राज्य आणलं होतं इराणच्या परिसरामध्ये ते पहा. म्हणजे चक्र कशी उलटी फिरवता येतात हे तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं कळेल. कॅलिफेट नावाची सिरियल पहा, द स्टेट नावाची सिरियल पहा, मग तुमच्या लक्षात येईल की कसं पूर्ववत आणता येतं. कारण ऑलरेडी ते झालेलं आहे या जगामध्ये. आत्ता 20व्या शतकामध्ये झालेलं नाही, 21व्या शतकामध्ये झालेलं आहे. त्यामुळे पुन्हा काळाची चक्र उलटी फिरवता येत नाही या भ्रमामध्ये राहू नका. मिळवलेलं गमावण्याची ही वेळ आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. मोदी सरकारच्या विरुद्ध मी एवढा कडकपणे का बोलतो आहे? एका बाजूनं ते या देशामधली लोकशाही संपवत आहेत, दुसऱ्या बाजूनं खऱ्या अर्थानं मनुस्मृती आणू पाहत आहेत. पण तुमची माझी प्रगती तरी करतायत का हो? या देशातल्या माणसांचं भलं करतायत का? या देशामध्ये 3 किसान कायदे होते. ते जर कायदे अंमलात आले असते, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, काही वर्षांमध्ये सगळेच्या सगळे शेतकरी त्यांनी आपली स्वतःची मालकी गमावून केवळ त्या ठिकाणी नोकर झाले असते. कॉर्पोरेटच्या ताब्यामध्ये सगळी शेती गेली असते. त्याला तीव्र विरोध या जगात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी केला. 1 लाखापेक्षा अधिक शेतकरी 13 महिने बसून राहिलेत. त्या काळामध्ये त्यांचे एक राज्यपाल त्यांना भेटायला गेले, सत्यपाल मलिक. ते म्हणाले मोदी जी इधर ध्यान दीजिए, 600-700 किसान मर गए अभी तक ठंडी में. त्यावर मोदी काय म्हणतात, जो लोग मरे वो क्या मेरे लिए मरे हैं. इतका असंवेदनशील माणूस आपल्याला पंतप्रधान म्हणून लाभलेला आहे. पुढे निवडणुकीमध्ये त्याचा फटका बसू नये म्हणून त्यांनी ते कायदे सस्पेंड केले, अजून रद्द केलेले नाहीत. सरकारी नोकऱ्या आता संपवण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनामध्ये 40% पद रिकामी आहेत. जी मुलं कंत्राटी कामगार म्हणून नेमली जातात, माझ्या सचिवांच्या दारासमोर एक कंत्राटी कामगार असतो. हा जो कंत्राटी कामगार आहे तो PhD झालेला आहे आणि PhD झालेल्या मुलाचा पगार किती आहे? 15,000 रुपये. तो म्हणाला सर माझ्या हातात केवळ 12,000 रुपये येतात. आता मला सांगा काय स्थिती असेल? मी स्वतः खेड्यामध्ये राहणारा मुलगा, जी माणसं गावकुसाबाहेर राहायची, ज्यांना गावातल्या उंबरठ्याच्या आड एंट्री नसायची, ती माणसं या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं, या पद्धतीची राज्यघटना निर्माण झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रेरणा दिली, शिकण्याची प्रेरणा दिली. त्या माणसांना रिझर्वेशन्स होते, शिष्यवृत्त्या होत्या. त्या संधीचा फायदा अनेकांनी उचलला. IPS अधिकारी झाले, IAS अधिकारी झाले, वेगवेगळ्या क्षेत्रातले अधिकारी झाले आणि माणूस म्हणून अतिशय ताठमानेनं जगायला लागले. हे चित्र गेल्या 75 वर्षांमध्ये तुमच्या माझ्या डोळ्यासमोर दिसतं आहे. जर सरकारी नोकऱ्या संपल्या तर शिष्यवृत्त्या सर्वार्थानं काही उपयोगाच्या राहणार नाहीत. शिकल्यानंतर सुद्धा नोकऱ्या मिळेल याची गॅरंटी नाही, कारण सगळ्या नोकऱ्या खाजगी असणार आहेत. त्यामुळे ते मोठं नुकसान. पेन्शन्स आपली सगळ्यांची संपलीत. ED आणि CBIचा इतका दुरुपयोग सुरू आहेत. माझे एक मित्र, महाराष्ट्र शासनाचं काय झालं तुम्हा सगळ्यांना चांगलं माहीत आहे. 40 लोक गुवाहाटीला गेले होते, त्यांच्यासोबत 10 लोक इतर गेले होते. त्यामध्ये माझे एक मित्र जे मंत्रिमंडळामध्ये होते तेही गेले होते. आल्यानंतर त्यांची माझी भेट झाली. त्यांना बहुधा खूप बडबडून मला सांगायचं होतं. ते मला म्हणायला लागले, मानवसाहेब या देशात काही लोकशाही राहिलेली नाही, फक्त हुकुमशाही आपल्या देशामध्ये. आम्ही सगळे गुवाहाटीला गेलो. गुवाहाटीला गेल्यानंतर सगळे आमचे मोबाईल काढून घेतले आमच्याकडनं. हॉटेलच्या बाहेर पडायची परवानगी नाही. ते आसाममधलं पोलीस रात्रंदिवस आमच्यावर सुरक्षा रक्षक नजर ठेवून, दिल्लीवरनं कॉन्फरन्सिंगमधनं आम्हाला काही गोष्टी सांगितलं जायचं की आता सरकार आपलं येणार आहे.
आणि सगळ्यांना धाक. म्हटलं हो ना, ते तुमच्यातले 5-6 लोक होते ना ज्यांच्यावर ईडीचं चालू होतं म्हणून ते गेले सगळे तिकडे. 5-6 नाही, फक्त 40 लोकांचे कागदपत्र तयार. सरळ आमच्या सोबत या, नाही तर जेलमध्ये जावं लागेल. या पद्धतीच्या धमक्या. मंत्रीपद घ्या नाही तर खोके घ्या, ते स्वतः मला सांगतायत. मी त्यांना असं म्हणालो, पण हे जरी सगळं झालं तरी आता म्हटलं ते डिफेक्शन लॉ लागू होईल ना, पक्षांतर बंदी कायदा. ते म्हणे मानवसाहेब त्याची पण आधीच तजवीज केलेली आहे. आम्हाला सांगितलं दिल्लीवाल्यांनी काही होणार नाही, कोर्टात असे निर्णय येतील की सरकार आपलं चालेल 2.5 वर्ष. म्हटलं पण ते आता आपले झिरवळ उपाध्यक्ष ते काही नाही, त्यांना काही निर्णय देता येणार नाही. खरंच झालं, हायकोर्टातला निर्णय आला, मुदत वाढवून दिली, डिफंगच करून टाकलं त्यांना. पुढे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल आपल्यापैकी खूप लोकांना आशा. माझे एक अतिशय परम मित्र बाळासाहेब सरोदे, त्यांचा मुलगा असीम सरोदे वकील आहेत मोठे, ते फार आग्रहाने सांगत होते की सीजीआय असा निर्णय देणार. मी त्यांना म्हटलं बाबा रे, तुला जरी योग्य वाटत असलं, तुझा जरी सीजीआयवर खूप विश्वास असला तरी मला माहीत आहे निर्णय असा येईल की सरकार 2.5 वर्ष चालेल. खरंच तसा निर्णय आला हो. निर्णय किती उत्तम आहे. घटनेनुसार निर्णय बरोबर आहे. घटनेनुसार माझं नाव बदनाम होता कामा नये. इतिहासामध्ये सीजीआयने दिलेला निर्णय योग्य होता. पण हा निर्णय कसा आहे? ऑपरेशन सक्सेसफुल, 100% सक्सेसफुल, बट पेशंट डाईड. सगळं अवैध. शिंदेंचा शपथविधी अवैध, शिंदेंचं सरकार अवैध, पण आम्हाला काही करता येत नाही. हे सरकार असंच कायम राहील. उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायला नको होता. अरे जे अवैधच आहे ते कसं काय चालू राहतं? पुढे मी सांगितलं होतं की विधानसभेचे अध्यक्ष निर्णय देतील तरी सरकार चालू राहील. बरोबर त्याच पद्धतीने निर्णय आला. हे सरकार चालूच आहे. ईडीचा किती दुरुपयोग होतो. मधल्या काळामध्ये अनिल देशमुख माझ्या एका कार्यक्रमामध्ये नागपूरच्या होते. मी त्यांचं जाहीर अभिनंदन केलं की तुम्ही 13 महिने जेलमध्ये जाणं पत्करलं, पण बीजेपी पुढे झुकला नाहीत. बीजेपी जॉईन केली नाही, शरद पवारांना सोडलं नाही. जेल काय असते मला माहीत आहे. मी स्वतः 10 महिने काढलेले आहेत आणि त्यामुळे तुमच्या मर्दपणाचं मी जाहीररित्या अभिनंदन करतो आहे. पण हा मुद्दा एवढ्यापर्यंत मर्यादित नाही. पुढे मला जे कळलं ते एवढं भयानक आहे की तुम्ही ऐकून हादरून जाल. केवळ त्यांना ईडी लावून आतमध्ये पाठवलं एवढ्यापर्यंत मर्यादित नाही. ज्या माणसाच्या सांगण्यावरनं परमसिंग मुंबईचे पोलीस कमिशनर त्यांनी सांगितलं की यांनी 100 कोटी आम्हाला गोळा करायला बोलावलं होतं, म्हणजे सांगितले होते. कोर्टामध्ये त्यांनी ॲफिडेव्हिट दिलं की अनिल देशमुख गृहमंत्री यांची आमची कधी भेटही झाली नव्हती आणि त्यांनी आम्हाला कधीच सांगितलं नाही. ज्या वाझे नावाच्या इन्स्पेक्टरचं नाव घेतलं होतं त्यांनी ॲफिडेव्हिट लिहून दिलं की अनिल देशमुखांनी आम्हाला कधीच सांगितलं नव्हतं असे पैसे गोळा करा म्हणून. आणि म्हणून पुढे जाऊन त्यांना जमानत मिळाली. 100 कोटीचा आरोप ठेवून 13 महिने जेलमध्ये ठेवलं आणि चार्जशीट दाखल केली 1,17,00,000ची. आणि तेही त्यांना सिद्ध करता येणार नाही आणि करता येत नाही आहे. बरं तुम्ही म्हणाल हे सगळं त्यांच्यावर अन्याय झाला एवढ्यापर्यंत नाही आहे. त्या माणसाने काय केलं ते मला तुमच्यापर्यंत पोचवलं पाहिजे. त्यांच्याकडे महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याचा माणूस आला. त्यांना ईडीचे सगळे हे सोपस्कार सुरू होण्याच्या आधी त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही ईडीच्या अखत्यारीमध्ये आहात, या पद्धतीचा तुमच्यावर आरोप झालेला आहे आणि मुंबईच्या कमिशनरांनी केला आहे. त्यावेळेस ते गृहमंत्री होते. उद्धवराव ठाकरे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्या काळातली ही गोष्ट आहे. माणूस आला, त्यांनी फोन दिला. महाराष्ट्रातला एक मोठा नेता त्यांच्याशी बोलत होता. महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्यांनी सांगितलं मी तुम्हाला 4 ॲफिडेव्हिट पाठवलेले आहेत, यावर जर तुम्ही सही केले तर तुम्ही सुरक्षित राहाल.
पहिलं ॲफिडेव्हिट होतं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री या नात्याने अनिल देशमुख गृहमंत्री यांना आपल्या मातोश्री निवासस्थानी बोलावलं आणि इतके कोटी गोळा करायला सांगितलं, असं ॲफिडेव्हिटवर सही करा. ऑलरेडी ॲफिडेव्हिट तयार होतं, फक्त सही करायची. दुसरं ॲफिडेव्हिट होतं ते फारच भयानक होतं. उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिला ढकलून देऊन तिचा खून केला, असं गृहमंत्री या नात्यानं तुम्ही ॲफिडेव्हिटवर सही करा. तिसरा, अनिल परब यांचे हॉटेल व्यवसायामधलं इतकं अवैध बांधकाम वगैरे त्याच्यावर सही करा. चौथं ॲफिडेव्हिट अजित पवार यांनी मला म्हणजे अनिल देशमुखांनी बोलावून घेतलं. त्यावेळेस पार्थ पवार बाजूला बसले होते. पार्थ पवार हे अजित पवारांचा मुलगा. आणि त्यांनी सांगितलं की गुटखा किंगकडनं इतके कोटी रुपये गोळा करायचे आहेत, या पद्धतीचा आदेश मला दिला. या चारही ॲफिडेव्हिटवर तुम्ही सही करून द्या, तुम्ही सही सलामत सुटाल. हे विचार करत होते की मी हे चारही ॲफिडेव्हिट दिले तर हे सगळी माणसं जेलमध्ये जाणार. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जेलमध्ये जाणार. उद्धव ठाकरेंचे चिरंजीव तेही कॅबिनेट मंत्री जेलमध्ये जाणार. अनिल परब शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री तेही जेलमध्ये जाणार. आणि दादा अजितदादा पवार आणि पार्थ पवार दोघंही जेलमध्ये जाणार. त्यांनी नाही म्हणून कळवलं. पुन्हा माणूस फोन घेऊन आला. पुन्हा महाराष्ट्रातले नेते बोलले त्यांच्याशी, ठीक आहे तुम्हाला अजितदादांच्या विरुद्ध करणं शक्य नसेल तर ते काढून टाका, त्या ॲफिडेव्हिटवर नका सही करू, बाकीच्या 3 ॲफिडेव्हिटवर सही करा. ते सांगतायत की मी इतका विचार करत होतो की मी हे ॲफिडेव्हिटवर सही केलं तर काय होईल. केवळ सरकार पडेल एवढ्यापर्यंत मर्यादित नव्हता मुद्दा. मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे निरपराध, त्यांनी कधीच सांगितलं नाही असे पैसे गोळा करा, ते जेलमध्ये गेले असते. आदित्य ठाकरे कोणत्या मुलीवर बलात्कार करू शकतात असं शेंबड्यापुरालाही वाटणार नाही, या पद्धतीचा माणूस आहे. त्याने दिशा सॅलियनवर बलात्कार केला असं गृहमंत्री लिहून देत आहेत. मग पुढे चौकशी होईल, काय निघेल ते निघेल, पण तोपर्यंत आदित्य ठाकरे आतमध्ये आणि खून तर आहेच, अनिल परब आतमध्ये. या माणसाने ठरवलं की या निरपराध माणसांना माझ्यामुळं जेलमध्ये जाता कामा नये आणि म्हणून त्यांनी सही केली नाही आणि नंतर त्यांना जेलमध्ये जावं लागलं आणि 13 महिने जेलमध्ये काढावे लागले. एवढ्या मोठ्या मनाचा हा माणूस आहे, मर्द मनाचा हा माणूस आहे. म्हणून मला त्यांचं जाहीररित्या कौतुक करावं असं वाटतं. मित्रांनो, दुसरे आपले संजय राऊत, अरे 25 लाख रुपये त्यांनी उधार घेतले, ते परत दिले. बँकेच्या अकाउंटमध्येच घेतले आणि बँकेच्याच अकाउंटमधनं परत केले. व्हाईटमध्येच देवाणघेवाण झाली. त्याच्या आधारावर जेलमध्ये. कोर्ट जमानत देताना म्हणतो कोणताही पुरावा नसताना यांना जेलमध्ये ठेवलं. या पद्धतीनं सीबीआयचा आणि ईडीचा दुरुपयोग ही माणसं करतायत. देशभर काय सुरू आहे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे, मी वेगळं सांगण्याची गरज नाही. तुम्ही पाहत असता टीव्ही, त्यामुळे तुम्हाला रोज माहीत आहे. फक्त दुसरी बाजू जास्त माहीत असते. मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांना आतमध्ये टाकणं सुरू आहे. उद्या केजरीवालांनाही आतमध्ये टाकायला कमी करणार नाही. महाराष्ट्रातल्याही लोकांना कमी करणार नाही टाकायला. आपली संपूर्ण न्यायव्यवस्था खालपासून वरपर्यंत सरकारी निर्णयाबाबत किंवा बीजेपीच्या तथाकथित मोठ्या पुढाऱ्यांच्या निर्णयाबाबत अतिशय कॉम्प्रोमाइज झालेली आहे. हे केवळ मी बोलत नाहीये. मला एका पक्षाचे नेते सांगत होते, सर काहीही करता येणार नाही हो, आम्हाला आमचा पक्षही जाणार आहे, आमच्या पक्षाचं चिन्हही जाणार आहे आणि आमची जी गंगाजळी आहे पक्षाच्या नावावर तीही जाणार आहे. उद्या आम्ही कोर्टात जाऊ, आम्हाला काही मिळणार नाही, पण कोर्टामधल्या वकिलांची फी देता देता ती कुठून आणायची हा प्रश्न आमच्या पुढ्यामध्ये आहे. आणि यांचे सरळ सरळ न्यायमूर्तींना डायरेक्ट फोन जातात आणि त्यानुसार हे लोक निर्णय देतात.
कदाचित तुम्ही म्हणाल एका राजकीय पुढाऱ्याचं हे वक्तव्य आहे म्हणून ते विश्वसनीय ठेवायचं, मानायचं नाही मानायचं, पण दुसऱ्या माणसाचं नाव प्रशांत भूषण ॲडव्होकेट सुप्रीम कोर्टाचे, त्यांनी जाहीररित्या म्हटलेलं आहे, यूट्यूबवर ते उपलब्ध आहे, तुम्हाला सगळ्यांना ऐकता येईल, ऐकलं असेल आपल्यापैकी अनेकांनी. ते म्हणतात की सगळ्या देशामधल्या आपल्या हायकोर्ट जजेस आणि सुप्रीम कोर्ट जजेसच्या फाईल रेडी आहेत. त्याला डोझियर त्यांनी म्हटलेलं आहे. जर थोडं बहुत सापडले, कारण ईडीचा नियम असा विचित्र आहे, पूर्वी माझी समजूत होती की 50,000चे व्यवहार संशयास्पद आहे तर मग अटक होते. पुढे मला अभ्यास करताना कळलं की अशी काहीच अट नाही आहे. म्हणजे 5-10 हजाराची जरी त्यांना शंका आली, शंका लीगल व्यवहार आहे तुमचे, बँकेमध्ये दिसलेले व्यवहार आहेत, तरी त्यांना शंका आली की हा व्यवहार जरा गडबडीचा दिसतो आहे, तर ते तुम्हाला आतमध्ये ठेवू शकतात. किती महिने आतमध्ये राहावं लागेल याची गॅरंटी नाही आहे. असा हा ईडीचा नियम आहे. मधल्या काळामध्ये आपले एक अतिशय मोठे पत्रकार, त्यांना अटक झाली होती, आठवत असेल, महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना अटक केली होती. टाइम्स नावचे होते ते, काय नाव त्यांचं, अर्णब गोस्वामी, बरोबर आहे. अर्णब गोस्वामीला अटक झाली. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आपल्या पोलीस कमिशनरला विचारलं, तुम्ही एवढ्या हिमतीनं त्यांना अटक केली, पुढे काहीच झालं नाही हो. महाराष्ट्राचा, मुंबईचा पोलीस कमिशनर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना काय उत्तर देतो? तो म्हणाला की मला सरळ दिल्लीतनं धमकी आली, ईडी लावेन, गुपचूप बसा. तुम्ही इमॅजिन करू शकता, महाराष्ट्रातले IPS अधिकारी नंबर 2चे, नंबर 1 असतात DG, संपूर्ण महाराष्ट्राचे प्रमुख, आणि नंबर 2 मुंबईचे कमिशनर, त्यांना केंद्रातनं धमकी दिली जाते की तुम्ही जर अर्णब गोस्वामीवर काही ॲक्शन घेणार असाल तर तुम्हाला ईडी लावू. आणि IPS अधिकारी जे इतके वर्ष कायदे राबवत आलेले आहेत ते त्या ईडीला घाबरतात आणि गप्प बसतात. हे आपल्या देशामधलं आजचं चित्र आहे. सगळेच्या सगळे न्यायमूर्ती दबावाखाली आहेत. इलेक्शन कमिशन बद्दल काय बोलावं? CJIने निर्णय दिला होता मुख्य न्यायाधीशांनी की कमिशनर हा जरा तटस्थ असावा, म्हणून CJI प्लस विरोधी पक्षनेता प्लस प्रधानमंत्री यांनी निर्णय घ्यावा. त्यातलं CJIचं नाव काढून टाकलं. प्रधानमंत्री आणि त्यांचे मंत्री आणि ऑपोजिशनचे लीडर या तिघांनी निर्णय घ्यायचा आहे. आता मला सांगा, या तिघांनी निर्णय घेणं शक्य आहे का? तिघांमध्ये 2 मतं एका बाजूने आले की निर्णय मोदींचाच होणार, आणि कोण्या मंत्र्याची हिंमत आहे मोदींच्या विरुद्ध निर्णय देण्याची? त्यामुळे ते ठरवतील तो इलेक्शन कमिशनचा कमिशनर असेल. का? कारण त्यांना पाहिजे त्या सोयीप्रमाणे तारखा लागल्या पाहिजेत, देशभर प्रचार करायला मिळाला पाहिजे, आणि EVM मध्ये जर काही गडबडी करायची असेल तर ती करायची संधी मिळाली पाहिजे. EVM मध्ये गडबडी पॉसिबल आहे. मी तुम्हाला अतिशय खात्रीपूर्वक आणि अधिकारवाणीनं सांगेन, जर सरकारी तंत्रानं आणि इलेक्शन कमिशननं एकत्र येऊन असं ठरवलं की आपल्याला मतांमध्ये गडबड करायची आहे तर ते करू शकतात. जंतर मंतर आणि EVM असं टाईप करा, तुम्हाला EVM मध्ये कशी कशी गडबडी केली जाऊ शकते हे विस्तारानं सगळं यूट्यूबवर पाहायला मिळेल. तुम्ही 2 मतं लागोपाठ एखाद्या पक्षाला दिली, त्यातलं एक मत त्या पक्षाला जातं आणि एक मत तिसऱ्याच पक्षाला जातं, ज्याला निवडून आणायचं आहे त्या पक्षाला ऑटोमॅटिक चाललं जातं. अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर कसं तयार करता येतं हे त्यामध्ये दर्शवलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, आणि सप्रमाण ते म्हणतायत की पूर्वी VVPATला पांढरी काच असायची, 15 सेकंदपर्यंत तुम्हाला मला VVPAT दिसायचे, आता मात्र 7 सेकंदांपर्यंत दिसते, कारण काळी काच असल्यामुळं आतमध्ये लाईट लागल्याशिवाय तुम्हाला काहीच दिसत नाही, आणि त्यामुळे ही गडबड करता येते. म्हणून तो स्वतः व्हिडिओ पहा. अनेक यूट्यूब चॅनलनी तो व्हिडिओ अतिशय व्यवस्थितरित्या दाखवलेला आहे. मी तर तुम्हाला म्हणेल, आपल्या देशाची परिस्थिती तुम्हाला समजून घ्यायची असेल तर TV पाहणं सोडा आणि यूट्यूब चॅनलवर जास्तीत जास्त वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला काय देशात चालू आहे हे तरी नीटपणे लक्षात येत राहील.
मित्रांनो, आपल्या देशामध्ये डिमॉनिटायझेशन आलं आणि महागाई खूप वाढली. महागाई का वाढली याचं कारण मी आधी घेतो. मी इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी, आपल्यापैकी अनेक लोक इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी असतील. आपल्याला अगदी सुरुवातीला शिकवलं होतं की महागाई कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तर डिझेलच्या किमती कमीत कमी ठेवल्या पाहिजेत. आपल्या देशामध्ये प्रधानमंत्री मोदीजी निवडून आलेत 2014 मध्ये. त्यावेळेस डिझेलची किंमत होती 71 रुपये आणि कच्च्या तेलाची किंमत होती $109. मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि कच्च्या तेलाच्या किमती धडाधड कोसळल्या. त्या कोसळत कोसळत $78 आल्या आणि पुढे $40 आल्या. मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर ह्या किमती जेव्हा कोसळल्या, स्वस्त झाल्या आंतरराष्ट्रीय किमती तेलाच्या, त्यावेळेस छाती फुगवून म्हणाले ते तुम्हाला मला सगळ्यांना, ऐसा प्रधानमंत्री चाहिए नसीब वाला, तुमको मेरे जैसा नसीब वाला प्रधानमंत्री मिला, इसलिए कच्चे तेल की कीमतें नीचे नीचे आ रही है. त्यांनी स्वतःच्या नशिबाचं कौतुक केलं. एका बाजूने नशिबाचं कौतुक केलं, पण दुसऱ्या बाजूने मात्र तुमच्या माझ्या खिशातले पैसे डिझेलच्या किमतीचे वाढवतच नेले. ते 94 रुपयांपर्यंत जाऊन पोचले. $40 मध्ये कच्चं तेल मिळायचं. 109 होतं त्यावेळेस 71 रुपये. $40 किमती झाल्या, तरी पण आपण 94 रुपये 90 रुपये द्यायचे. आपल्या खिशातनं केवळ पैसे गेले इथपर्यंत मर्यादित नाहीये. डिझेलच्या किमती जास्त असल्या की चक्रवाढ पद्धतीनं महागाई वाढते आणि ती वाढली. त्यामुळे आज सगळ्याच गोष्टींच्या किमती आसमानाला भिडलेल्या आहेत.